मित्रांनो, आज मी तुम्हाला एका अशा स्त्रीबद्दल सांगणार आहे जिने फक्त शिक्षण दिलं नाही तर संपूर्ण समाजाला डोळे उघडायला भाग पाडलं. जिने चिखल, शेण, दगड, अपमान सहन केला, पण तरीही ती थांबली नाही. ती म्हणजे आपल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. एक साधी मुलगी, पण असामान्य धैर्य. त्या काळात जेव्हा मुलींना शिक्षण घेणं पाप मानलं जायचं, त्या काळात क्रांतीज्योती सावित्रीबाईंनी शाळा सुरू केली. एक प्रश्न स्वतःला विचारा. आज आपण शाळेत जातो, कॉलेजमध्ये शिकतो, पण हे सगळं इतकं सहज मिळालं का? नाही. त्या प्रत्येक संधी मागे सावित्रीबाई सारख्या क्रांतिकारकांचा संघर्ष आहे. मित्रांनो, सावित्रीबाई रोज शाळेत जात असताना लोक त्यांचेवर चिखलफेक करायचे, दगड मारायचे, पण त्या काय करायच्या माहीत आहे? त्या एक अतिरिक्त साडी घेऊन जायच्या. शाळेत पोचल्यावर ती बदलायच्या आणि पुन्हा शिकवायला उभ्या राहायच्या. हा फक्त संघर्ष नाही, ही आहे निश्चयाची पराकाष्ठा. आपण आज थोडासा अपमान झाला, थोडी अडचण आली तर लगेच मागे हटतो, पण सावित्रीबाईंनी मागे हटणं कधीच शिकलं नाही. त्यांनी सांगितलं, शिक्षण हेच खऱ्या मुक्तीचं साधन आहे. मित्रांनो, समाज बदलायचा असेल तर विचार बदलावे लागतात, आणि विचार बदलायचे असतील तर शिक्षण आवश्यक आहे. सावित्रीबाईंनी फक्त मुलींना शिक्षण दिलं नाही, तर त्यांनी समाजाला एक नवी दृष्टी दिली. त्या म्हणायच्या, जागे व्हा, शिक्षण घ्या, स्वतःला सक्षम बनवा. आज आपण स्वतःला विचारायला हवं, आपण खरंच शिक्षित आहोत का? कारण शिक्षण म्हणजे फक्त पुस्तक वाचणं नाही, तर योग्य आणि अयोग्य यामधला फरक समजणं आहे. आजही समाजात भेदभाव आहे, स्त्रियावर अन्याय आहे, अज्ञान आहे. मग प्रश्न असा आहे, आपण सावित्रीबाईंचं स्वप्न पूर्ण केलं का? किंवा अजूनही त्या स्वप्नापासून दूर आहोत का? मित्रांनो, सावित्रीबाईंचं जीवन आपल्याला एक गोष्ट शिकवते. परिस्थिती कशीही असो, तुम्ही ठरवलं तर बदल घडवू शकता. त्या एकट्या होत्या, पण त्यांचा विचार शक्तिशाली होता. त्यांनी समाजाला प्रश्न विचारायला शिकवलं आणि अन्यायाविरुद्ध उभं राहायला शिकवलं. आज आपल्याकडे सगळ्या सुविधा आहेत, पण आपल्या ते धैर्य आहे का? शेवटी मी तुम्हाला एक विचार देतो. जर सावित्रीबाई त्या काळात इतकं करू शकल्या, तर आपण आज काय करू शकतो? मित्रांनो, आजपासून एक छोटा निर्णय घ्या. ज्ञानाचा आदर करा, स्त्री पुरुष समानतेचा आदर करा आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवा. कारण सावित्रीबाई फुले फक्त इतिहास नाहीत, त्या एक प्रेरणा आहेत, एक क्रांती आहे. धन्यवाद.